आज पुन्हा एकदा आमच्या स्टार्टअप्स अराउंड द ग्लोब मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इंडिया स्टार्टअप फंडिंग वॉचची आढावा घेऊया, ज्यात भारतातील घरगुती स्टार्टअप फंडिंगमधील ताजे ट्रेंड्स कव्हर केले जात आहेत। चला या आठवड्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया आणि याचा भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमसाठी काय अर्थ आहे ते पाहूया। या आठवड्यात 7 ते 13 सप्टेंबर दरम्यान भारतीय स्टार्टअप्सने एकूण $128.3 दशलक्ष निधी गोळा केला आहे। हे ऐकायला भले मोठं वाटेल, पण हे गेल्या वर्षी याच कालावधीत जमा झालेल्या $327 दशलक्ष निधीच्या तुलनेत 7.8%ची मोठी घट आहे। याशिवाय हे मागील आठवड्यातील 0.3 मिलियनच्या निधीपेक्षा 41.8% कमी आहे। चला या आठवड्याच्या शीर्ष फंडिंग राउंड्सवर एक नजर टाकूया। फ्लेक्सिलोन्सने $34.5 दशलक्ष जमा करून आघाडी घेतली आहे। त्यानंतर ऑन्सुरिटीने $26.4 दशलक्ष आणि सेंट्रिसिटीने $20 दशलक्ष जमा केले। ॲप्स फॉर भारतने $18 दशलक्ष निधी मिळवला आणि नेस्टेजियाने 0.4 मिलियनसह टॉप 5 मध्ये स्थान मिळवले। या आठवड्याच्या सर्वात सक्रिय घरगुती व्हेंचर कॅपिटलिस्टची गोष्ट सांगायची तर नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, फंडामेंटल आणि सिग व्हेंचर कॅपिटल यांनी या आठवड्यात प्रत्येकी 2 ते 2 डील्स पूर्ण केल्या आहेत। स्टेजनुसार फंडिंग वितरण पाहता प्रारंभिक स्टेज स्टार्टअप्सने एकूण फंडिंगपैकी 46.2% मिळवले आहे। सीड स्टेज स्टार्टअप्सने 30.5% आणि लेट स्टेज स्टार्टअप्सने 23.3% फंडिंग मिळवली आहे। या आठवड्याचे आकडे भारतीय स्टार्टअप्ससाठी निधी सुरक्षित करण्याच्या आव्हानांवर प्रकाश टाकतात। एकूणच घट झाली असली तरी फ्लेक्सिलोन्स आणि ऑन्सुरिटी सारख्या कंपन्या महत्त्वपूर्ण गुंतवणूक आकर्षित करत आहेत, ज्यामुळे वाढ आणि नवकल्पनेच्या संधी अजूनही उपलब्ध आहेत हे सिद्ध होतंय। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भारतीय स्टार्टअप फंडिंगच्या ताज्या अपडेट्सना मिस करू नका।